नमस्कार मित्रांनो, जे के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 9 मार्च 2026 रोजीचे जेवढे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनणार आहेत ते आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे प्रश्न येणाऱ्या पोलीस भरती, सरळ सेवा भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रश्न पहिला, नवी दिल्ली येथे होणाऱ्या 11व्या रायसिना संवाद 2026 मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित राहणार आहेत? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी अलेक्झांडर स्टब हे नवी दिल्ली येथे होणाऱ्या 11व्या रायसिना संवाद 2026 मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर 11व्या रायसिना संवादाचे आयोजन 5 ते 7 मार्च 2026 दरम्यान नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले आहे. तर या परिषदेचा विषय आहे संस्कार, प्रतिपादन, निवास, प्रगती. तसेच उद्घाटने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 मार्च 2026 रोजी करण्यात आले. तसेच या कार्यक्रमात जगभरातील 110 पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी, मंत्री, तज्ज्ञ हे सहभागी झाले आहेत. प्रश्न दुसरा, झिरो प्राईज पुरस्कार कोणत्या प्रदूषणाशी संबंधित आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी हवा प्रदूषणाशी संबंधित आहे. तर या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे, हा पुरस्कार अशा व्यक्तींना किंवा संस्थांना दिला जातो ज्यांनी हवेतील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी किंवा हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी झिरो इमिशन म्हणजेच शून्य उत्सर्जन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावी कामे केली आहे. तसेच या पुरस्काराचे स्वरूप, या पुरस्कारांतर्गत केवळ सन्मानच नव्हे तर पर्यावरण प्रकल्पांना गती देण्यासाठी आर्थिक मदत किंवा तांत्रिक सहकार्य दिले जाते. प्रश्न तिसरा, भारतातील पहिले डार्क स्काय पार्क कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी महाराष्ट्र राज्यामधील पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये भारतातील पहिले डार्क स्काय पार्क हे स्थापन करण्यात आले आहे. तर महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प येथे भारतातील पहिले व तसेच आशियातील 5वे आंतरराष्ट्रीय डार्क स्काय पार्क बनले आहे. तर डार्क स्काय पार्क म्हणजेच हे संरक्षित क्षेत्र असते जिथे कृत्रिम प्रकाशाचे प्रदूषण रोखले जाते, जेणेकरून रात्रीच्या वेळी आकाश तारे स्पष्ट दिसू शकतील. मान्यता इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशन द्वारे प्रमाणपत्र दिले जाते. पेंच व्याघ्र प्रकल्पाने प्रकाश प्रदूषण कमी करण्यासाठी खगोल पर्यटनाला चालना देण्यासाठी केलेल्या कामामुळे ही मान्यता मिळालेली आहे. प्रश्न चौथा, अलीकडेच जागतिक आर्थिक मंचाच्या अध्यक्षांनी सीईओ पदाचा राजीनामा कोणी दिला? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी बर्च ब्रँडे यांनी राजीनामा दिला आहे. तर त्यांच्या राजीनाम्यानंतर अलोइस ज्विंगी यांची अंतरिम अध्यक्ष आणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न पाचवा, 28 फेब्रुवारी 2026 रोजी बोत्सवाना येथून कुनो राष्ट्रीय उद्यानात किती चित्ते आणण्यात आली आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी 9 चित्तेही आणण्यात आले आहे. तर या 9 चित्त्यांमध्ये 6 मादी आणि 3 नर आहेत. तसेच हे प्रोजेक्ट चित्ताअंतर्गत आफ्रिकेतून भारतात आणलेल्या चित्त्यांची तिसरी तुकडी आहे. यापूर्वी नामिबिया या ठिकाणून 8 चित्ते, तसेच दक्षिण आफ्रिका या ठिकाणून 12 आणले आहेत. तसेच 9 चित्ते हे बोत्सवाना या ठिकाणून आणले असल्यामुळे आता भारतात जन्मलेल्या 28 बछड्यांमुळे सध्या भारतातील चित्त्यांची एकूण संख्या ही 48 वर पोहोचलेली आहे. प्रश्न 6वा, बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि आयुर्वेदिक महाविद्यालयाला कोणाचे नाव देण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी अजित पवार यांचे नाव देण्यास मान्यताही दिलेली आहे. प्रश्न 7वा, मराठी भाषा विभागातर्फे देण्यात आलेला साहित्यभूषण पुरस्कार 2026 कोणास मिळालेला आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी भालचंद्र नेमाडे यांना देण्यात आलेला आहे. तर 27 फेब्रुवारी 2026 रोजी नाशिक येथील 4थ्या विश्व मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर पुरस्काराचे स्वरूप आहे 10 लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र. प्रश्न 8वा, इंस्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स पूर्ण करणारा जगातील पहिले नेते कोण? बरोबर मित्रांनो,
ऑप्शन सी नरेंद्र मोदी हे इंस्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स पूर्ण करणारे जगातील पहिले नेते आहेत. तर 26 फेब्रुवारी 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंस्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स पूर्ण केले आहेत. असे करणारे हे जगातील पहिले जागतिक नेते आणि राजकारणी ठरले आहेत. तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या तुलनेत दुप्पट आहेत. तर ट्रम्प यांचे फॉलोअर्स हे 43.2 मिलियन फॉलोअर्स असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. प्रश्न 9वा, लडाखमधील हिमबिबट्यांच्या संरक्षणासाठी लडाख वन विभागाने कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए भारतीय लष्करासोबत लडाखमधील हिमबिबट्यांच्या संरक्षणासाठी लडाख वन विभागाने हा करार केलेला आहे. तर हा करार 3 मार्च 2026 रोजी जागतिक वन्यजीव दिनानिमित्त स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. तर या कराराचा मुख्य उद्देश आहे लडाखमधील नाजूक परिसंस्थेचे रक्षण करणे आणि हिमबिबट्यांसह हिमालयीन लांडगा, आयबेक्स, भरल आणि काळ्या मानेचा क्रेन यांसारख्या प्रजातींचे जतन करणे. प्रश्न 10वा, भारतातील अधिकृत आधार केंद्रे नकाशावर दाखवण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने कोणत्या कंपनीसोबत भागीदारी केली आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी गुगल या कंपनीसोबत भागीदारीही केलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल कमेंट, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.